उपराष्ट्रपती पदाकरता मतदान सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये काटेकी टक्कर. त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं. मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. क्रॉस वोटिंगचं स्वप्न विरोधकांनी पाहत राहावं. आगे आगे देखो होता है क्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. राजकीय कारकिर्दीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान. सहकार्यांकडून देवेंद्र फडणवीसांची राखरांगोळी करण्याचा प्रकार. फिरिक संदर्भातील वक्तव्यावरून खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. दसरा मेळाव्यानंतर शिवसेना उभाठाला मोठा धक्का. 2 आमदार सोडले तर सगळे आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात. कृपाल तुमाने यांचा खळबळजनक दावा. संजय राऊत भाद्रपदातले कावळे. निकालानंतर त्यांना श्रद्धेचा घास मिळेल. अनिल बोंडेंची राऊतांवर खालच्या पातळीवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचं बुधवारी राज्यव्यापी आंदोलन. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीकरता शिवाजी पार्कात आंदोलन करणार. राज्यातील शेतकऱ्यांकरता आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा. 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा. डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास स्थगित. हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवासी उतरले रस्त्यावर. बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक कारनामा. कैद्याकडून जेलरनं गाडी धुण्यासह करून घेतली इतर सगळी वैयक्तिक कामं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण. सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही नेपाळमध्ये हिंसाचार सुरूच. अजूनही अनेक शहरातून जमावाकडून तोडफोड आणि दगडफेक.